कुठल्याही निष्कर्षापर्यंत येऊ नकोस आणि त्या भरात काहीही करायला जाऊ नकोस. संयमाने वाग, कारण संयमाने चाललो तरच ही वाट आपल्याला इष्ट ठिकाणी घेऊन जाईल. आणि वेड्यासारखे धावत सुटलो तर ही वाट खोल दरीकडे वळेल आणि तिथून वर येणं अवघड होऊन बसेल. विचार कर प्रियांका. शुभम भवतु. माझी मदत नको झाली म्हणून बुड्ढे के पीछे पड़ी है क्या? तुम शेर तो मैं भी सवा शेर. हेलो डॉक्टर साहब, तुम्हाला एक खबर द्यायची होती. मैं कौन हूं तो बाद में मालूम पड़ जाएगा. पहिले तुमची बायको कोणा कोणाला भेटते ते आधी नीट विचारा, कळलं? कुठे गेली होतीस? आज देऊ कुठे गेली होतीस? अरे सिद्धार्थ, मी ना ते एका माझ्या मैत्रिणीकडे गेली होतीस का? तुझं काही अर्जंट काम होतं का? आणि ह्या मैत्रिणीचं नाव काय? अरे ती अण्णा. कोणी सांगितलं तुला? मुद्दा तो नाहीये प्रियांका. मुद्दा हा आहे की तू सरळ सरळ खोटं बोललीस माझ्याशी. हे बघ सिद्धार्थ, तू गेली होतीस की नाही? येस और नो, इट्स सिंपल प्रियांका. येस, मी गेले होते. गुड, व्हेरी गुड. तुला सांगितलं होतं ना अशा ढोंगी लोकांकडे बाबांकडे जात जाऊ नकोस, तरी तू गेलीस. हे बघ सिद्धार्थ, ते ढोंगी बाबा वगैरे नाही आहेत रे. आणि खरं सांगायचं ना तर आता या क्षणी आयुष्यात माझा फक्त त्यांच्यावर विश्वास आहे. ग्रेट, गुड टू हिअर दिस प्रियांका. मग जर तुझा विश्वास त्यांच्यावर असेल तर माझी काय गरज? सिद्धार्थ, तुला जे योग्य वाटेल ते तू कर आणि मला जे योग्य वाटेल ते मी करेन. यापुढे मी तुझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करणार नाही आणि तूही माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करू नकोस. इट्स ओव्हर. तुझे माझे संबंध संपले. सिद्धार्थ, अरे काय बोलतोयस तू? सिद्धार्थ, ऐकून तरी घे माझं. सिद्धार्थ, यू टेकिंग इट टू फार. सिद्धार्थ, अरे सिद्धार्थ,
आज पुन्हा माझं आणि निरंजनचं भांडण झालं. मग त्यात नवीन ते काय आहे? तू काही माझ्या मुलाला सुखाने जगू द्यायची नाहीस. पण भांडणाला कारणीभूत तुम्ही आहात आई. तुम्ही त्याला माझ्याबद्दल नसत्या खोट्या गोष्टी सांगता, त्याचे कान भरता. मी कशाला खोटं बोलू? हं? आणि तू म्हणतेस ना तसल्या फालतू गोष्टींमध्ये मला अजिबात रस नाहीये. तुम्ही चूक करताय आई. चूक मी नाही, तू केलीयस या घरात येऊन, आणि माझ्या मुलांनी केलीये तुला या घरात आणून. कळलं? तुमचा देव सगळं बघतो. तुम्ही जे करताय वागताय ना, त्याची फळं एक ना एक दिवस तुम्हाला भोगावीच लागतील. लक्षात ठेवा. मावशी, मावशी, इथे काय करतेयस? काय नाही रे, हिशोब करते कसला? आयुष्याचा. चूक, बरोबर, पाप, पुण्य, सगळ्याच. माझ्याकडे दिवस आता खूप कमी राहिलेत ना. मग हा सगळा हिशोब केलाच पाहिजे. मावशी, असं नको बोलूस. नाही बोलणार. तू प्रियांकाशी जसं बोलतोयस तसं बोलणं थांबव आता. जीव तुटतो रे माझा तुमची भांडणं बघताना. तिची काही चूक नाही याच्यात. सगळी चूक माझीच आहे. माझ्या नशिबाचे भोग आहेत सगळे. मावशी, मावशी, असं अजिबात मनात आणू नकोस. असं काहीही नाही. मी मनात आणलं काय, नाही आणलं काय, काही बदलणार आहे का? माझे भोग मला भोगलेच पाहिजे. मावशी, इथे बघ, इथे बघ. माझ्यावर विश्वास ठेव. सगळं ठीक होईल. मी आहे ना. तू आहेस रे, तू आहेस. पण ती पण तर आहेच की.
सरळ सरळ खोटं बोललीस माझ्याशी. हे बघ सिद्धार्थ, तू गेली होतीस की नाही? येस और नो, इट्स सिम्पल प्रियांक. तुला सांगितलं होतं ना अशा ढोंगी लोकांकडे बाबांकडे जात जाऊ नकोस, तरी तू गेलीस. हे बघ सिद्धार्थ, ते ढोंगी बाबा वगैरे नाही आहेत रे. आणि खरं सांगायचं ना तर आता या क्षणी आयुष्यात माझा फक्त त्यांच्यावर विश्वास आहे. ग्रेट, गुड टू हिअर दिस प्रियंका. मग जर तुझा विश्वास त्यांच्यावर असेल तर माझी काय गरज? सिद्धार्थ, तुला जे योग्य वाटेल ते तू कर आणि मला जे योग्य वाटेल ते मी कर. यापुढे मी तुझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करणार नाही आणि तूही माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करू नकोस. इट्स ओव्हर. तुझे माझे संबंध संपले. बस ओके दिसते ना मी? ओके, अगं सुपर डुपर ऑसम दिसतेस तू. हा सुंदर चेहरा, त्याच्यावरचा आनंद हा असाच टिकून राहावा ना म्हणून तीट लावली मी. आणि नजर लागते ग अशा दिवशी. आणि आधीच आपल्या आयुष्यामध्ये दृष्ट लावणारी आणि नजर वाईट असणारी एक व्यक्ती आलेली आहे. प्रियंका, नको ना जाऊस तू. अगं हं? नको जाऊस. हे बघ, मी सिद्धार्थशी बोलते. हं? मी सिद्धार्थशी बोलते ना. अगं रागाच्या भरात काही पण बोलतो तो, पण आपण नाही मनावर घ्यायचं. तू नको जाऊस, तू नको जाऊस. अगं माझ्यासाठी थांब, माझ्यासाठी थांब ना. मी 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 हात जोडते, मी हात जोडते, मी अगोदर पाया पडते. प्लीज प्लीज, तुम्ही काय करताय हो? प्लीज नको जाऊस, नको जाऊस ना. हं? नाही ना जाणार. हं? नाही ना जाणार तू. नाही जाणार. माझी गोडाची सून. तू थांब. हं? मी आंघोळ करून येते, मग आपण दोघी देवळात जाऊ. तुला खूप बरं वाटेल आणि सगळं सगळं नीट होईल. हं? सगळं नीट होईल. हं? तू थांब. हं? तू जाऊ नको. हं? मी आले. हं? मी आले. तू तिला थांबवायला पाहिजे होतं सिद्धार्थ. इतके दिवस ती जे काही उद्योग करते ते करण्यापासून सुद्धा तिला थांबवतच होतो ना मी. ऐकलं का तिने माझं? नाही ना. मग आता काय फायदा होणार? जात असेल तर जाऊ दे. तिला अक्कल आली तर परत येईल ती. आणि नाही आली तर? सिद्धार्थ, घरातून गेलेला माणूस परत येतोच याची काही खात्री नसते.
किमान माझ्या अनुभवावरून तर तुला बघ, नको त्या गोष्टींचा विचार करत जाऊ नकोस प्लीज. ठीक आहे. मी नको त्या गोष्टींचा विचार नाही करत, पण तू योग्य गोष्टींचा विचार कर प्लीज. मला वाटतं की जरी ती काही दिवस तिथे कुठे जात असेल तरी ते एका अर्थाने चांगलंच. निदान त्यानिमित्ताने ती मावशीपासून लांब राहील. मावशीने नसते विचार तिच्या डोक्यात भरल्यापासून ती अशी वागू लागली. नाहीतर असल्या गोष्टींवर तिचा कधीच विश्वास नव्हता. शी वॉज फाईन. निरंजनचाही नव्हता, पण त्याचं पाहिलंच ना काय झालं ते. असो, मला वाटतं की तू प्रियंकाला थांबायला हवंस. आणि आईंना तू आश्रमात ठेवायचा विचार करत होतास ना? हो, पण आता माझं मन मानत नाही. सिद्धार्थ, कधी कधी सुखानं जगण्यासाठी मन मारावं लागतं. हॅलो मॅडम, मी संपत. एक मिनिट. संपत, तू का फोन केलायस? मी तुला सांगितलं होतं ना मला नकोय तुझी मदत म्हणून. मॅडम माझी गोष्ट तर ऐकून घ्या मॅडम. पहिले मेरी बात तो सुन लो. मॅडम, मला एक सबूत सापडलाय जे तुमच्या कामाचं आहे. काय म्हणजे? मॅडम, ते आता असं फोनवर नाही सांगता येणार. तुम्ही मला भेटा. तुम्ही भेटा, मग मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तू आहेस कुठे आता? वो दत्त मंदिर वाला रोड है ना, हाँ, उसके आगे वो सुनसान जैसा जंगल एरिया है ना, बस उधर ही है मैं. तुम उधर आ जाओ, मैं तुमको वो सबूत उधर ही दिखाएगा. नाही पण मग तू घराजवळ. नहीं मैडम, जो तुमको सबूत दिखाने का है ना वो इधर ही है. तुम्हालाच यावं लागेल इकडे, या जंगलमध्ये. काय जंगलामध्ये? मॅडम लवकर या, नाहीतर आपल्या दोघांची पण जान जाणार. बरं ठीक आहे, मी पोहोचते, तू तिथेच थांब. आता अजून नवीन काय सापडलं असेल याला?